सावधान. आज आपण अत्तवग्ग सुरू करणार आहोत. अत्तवग्ग धम्मपदातला 12वा वग्ग आहे आणि त्यातली आज आपण पहिलीच गाथा पाहूया. एकच गाथा पाहणं पुरेसं आहे आज. अत्त अत्तचा अर्थ आत्मा असा होतो. आत्मा, आत्मा नव्हे. आत्मा, आत्मा म्हणजे सेल्फ. जसं आपण आत्मबोध, आत्मभान, आत्मजागृती. आत्ता म्हणजे आत्मा, आत्मा नव्हे. आत्मा आणि आत्माचा एका कानाचा फरक आहे, परंतु पूर्णपणे वेगळे शब्द आहेत. दोन वेगळे अर्थ आहेत त्याचे. आत्ता, आत्ता दीप भव म्हणजे आपल्याला स्वतःला दीप बनवावे. आत्ता म्हणजे आपण, आपण स्वतः. आत्ताचा अर्थ मी पण होत नाही. आत्ताचा अर्थ मी मी असा होत नाही. बऱ्याचदा आपण मी पण म्हणतो, पण मी नाही. आत्ता म्हणजे आपलं अस्तित्व, हे आपण. मी भाव वेगळा आहे. मी ही आयडेंटिटी आहे. आत्म हे अस्तित्व आहे. आपलं आपलं अस्तित्व आहे. आत्ता म्हणजे आत्म, आपलं, आपण. अशा अर्थानं आपण हे पाहूया. शब्द नीट समजून घेतले, अर्थ नीट समजून घेतले, तर मग गाथा नीट लक्षात येतात. अर्थ नाही समजला तर मग गाथा समजत नाही. गाथांचा अर्थ समजत नाही. अर्थ समजला नाही तर चुकीचा अर्थ मनात बसतो आणि म्हणजे आपल्या डोक्यात, मेंदूत, विचारात तो चुकीचा अर्थ बसतो आणि अजागृत मेंदूला स्वतःची अक्कल नसते. जो मेंदू जागा आहे, जागृत आहे, सतीमध्ये आहे, त्यालाच योग्य अर्थ समजतात. नाही तर मेंदूचं मनाचं काम जे आहे ते फक्त विचार करण्याचं आहे. विचार करण्याचा, पण चांगला विचार करायचा की वाईट विचार करायचा हा वेगळा मुद्दा आहे आणि तो जागृतीशी अजागृतीशी संबंधित आहे, सतीशी संबंधित आहे. भान, जागृती, सती याच्याशी संबंधित आहे. नाहीतर मन हे केवळ एक इतर इंद्रियांसारखं इंद्रिय आहे. मन हे इतर इंद्रियांसारखं एक इंद्रिय आहे. त्याचं काम थिंकिंग, विचार करणं. पण मन स्वतंत्र विचार करतं की चित्तानुसार विचार करतं, हा पण एक वेगळा संशोधनाचा मुद्दा आहे. तर मन म्हणजे सत्तिपट्ठाणातली चौथी अवस्था, चित्त म्हणजे तिसरी अवस्था आणि हे सगळं आपल्याला जाणवतं ही दुसरी अवस्था आणि हे सगळं या कायेमध्ये आहे ती पहिली अवस्था. तर असं ते दिसतंय, ते कनेक्शन दिसतंय त्याचं. तर मनो किंवा मन, मनो म्हणजे पालीमध्ये मनो म्हणतात, जसं बुद्धला बुद्धो म्हणतात, तसं मन हा मराठी, हिंदी, संस्कृत शब्द जो आहे मन,
त्याला पालीमध्ये मनो म्हणतात. बुद्धला बुद्धो म्हणतात. तर मनाचं, मन हे एक इंद्रिय आहे आणि त्याचं काम विचार करणं आहे. आणि जसं डोळे पाहतात, डोळ्यांना दिसतं, डोळ्यांना दिसतं, पण काय पाहिलं पाहिजे, काय नाही पाहिलं पाहिजे, ही वेगळी गोष्ट आहे. ऐकणं कानाचं काम आहे, पण काय ऐकलं पाहिजे, काय नाही ऐकलं पाहिजे, ही वेगळीच गोष्ट आहे आणि ती मनाशी संबंधित आहे आणि तीही जागृती अजागृत जागृत अजागृत मनाशी संबंधित आहे. असं थोडस आपण आता ओघानं हे शब्द आले येतात म्हणून आपण त्याचं जरा बारकाईनं विचार करतोय. कारण चिंतन करणं आणि तेही सती धम्म चिंतन करणं हा आपला मुख्य कार्यक्रम आहे, सध्या चालू असलेला. धम्मपदाच्या निमित्तानं. तसा आता हा आत्ता शब्द जो आहे तो आत्ता म्हणजे आता आपण जेवढं काही चर्चा केली ती आपल्याविषयी केली, आपल्या मनाविषयी केली, आपल्या चित्ताविषयी केली, आपल्या जाणीवांविषयी केली, वेदनांविषयी केली, कायेविषयी केली. असंच आपण श्वासाविषयी पण करू शकतो, अनापान. तर हे सगळं म्हणजे आत्ता, म्हणजे आपलं अस्तित्व, आपलं अस्तित्व, आपलं जीवन. तर या हा वग्ग जो आहे तो आत्ताशी संबंधित आहे. पहिली गाथा आपण पाहूया. अत्तानंच अत्तानंचे पियं जय्या रखेयतं सुरक्षितं तेन्नं अय्यतरं यामं पटिजज्ञेय पंडितो. जर आपण स्वतःला प्रिय समजत असू तर आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे. आता सुरक्षित ठेवलं पाहिजे म्हणजे काय? हा एक विचारांचा चिंतनाचा किंवा अभ्यास करण्याचा मुद्दा आहे. स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे. पंडित माणसाने, बुद्धिमान माणसाने, आता बुद्धिमान म्हणजे समजदार माणसाने, प्रज्ञावान माणसाने 3 प्रहरापैकी एका प्रहरामध्ये जागृत राहावे. आता हे असं का म्हटलं हे आपल्याला सांगता येणार नाही. 3 प्रहरापैकी, कारण 3 प्रहर, 4 प्रहरी रात्रीचे असतात का? तीन 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 प्रहर हे रात्रीचे असतात. तर तिसरा प्रहर हा म्हणजे सकाळचा, ज्याला आपण सकाळी 3 नंतर केव्हा तरी, एक्झॅक्ट मलाही सांगता येणार नाही. ही प्रहराची जी विभागणी आहे, कोणाला माहिती असेल तर त्यांनी सांगावं. 3 प्रहरांची विभागणी कशी पडते माहिती असेल तर सांगावं. नाहीतर सकाळचा प्रहर आपण म्हणतो. सकाळ म्हणजे पहाट, पहाट आणि सकाळपर्यंत, सूर्य उगवेपर्यंत, मध्यरात्र आणि पूर्वरात्र सुरुवात. तर आत्ता शब्द आपण पाहिला. आत्तानंगचे म्हणजे स्वतःला प्रियं, प्रिय, जय्या जाणून किंवा जाणत असाल. रखेय तंग, आता हे चुकीने नंग आलंय, ते नंग नाही, तंग आहे. तंग म्हणजे त्याला, त्याला म्हणजे आपल्याला, आत्ताला. स्वतःला जर प्रिय मानत असू, आपण समजत असू, जाणत असू, तर त्याला सुरक्षित ठेवावा. आणि सुज्ञ माणसाने पटिजज्ञेय म्हणजे जागृत राहावं. कधी?
तीन प्रहरापैकी एका प्रहरामध्ये. कारण हे सकाळी आपल्याला जेव्हा जाग येते, तिथून आपला खरं म्हणजे तिसरा प्रहर सुरू होतो, असं आपल्याला सर्वसाधारणपणे म्हणता येईल. म्हणजे जागृत माणसाला किंवा या मार्गावर असलेल्या माणसाला जी जाग येते ती सकाळी जेव्हा येते ती साधारणपणे 3-3:30 अशी वेळ असते ती. नॅचरली जाग येते. आणि जेव्हा आपल्याला जाग येते तिथून जागृतीचा सराव सुरू करावा असं म्हटलेलं आहे. तिथे तो जो प्रहर आहे, तो पहिला तिसरा प्रहर, तिथून आपण जाग आली की सतीचा अभ्यास सुरू करायचा किंवा जागृतीचा अभ्यास सुरू करायचा. त्यानं काय होईल, मुळात आता आपण सती जागृती काय हे आपण जवळपास रोजच पाहतो. जागृतीचा अभ्यास म्हणजे संपूर्ण अस्तित्वात आत्ता आता ह्या वाक्यानुसार आत्ताची जागृती, या आपल्या अस्तित्वाची जागृती, आपली जागृती. आणि आपण म्हणजे सर्वसाधारणपणे हे चार खंड: काया, वेदना, चित्त आणि मनोधम्म. याच्यामध्ये सगळं अस्तित्व आलं. काया म्हणजे सगळी त्वचा ज्याच्यावर पांघरलेली आहे ती सगळी काया, आतून बाहेरून. त्वचा ज्याच्यावर पांघरलेली आहे आणि आतून पण आहे, अंतरत्वचा. कारण आतमध्ये पोकळी पण आहे. आतमध्ये पोकळी आहे, पोकळी पण आहे. अंतर्बाह्य त्वचा ज्याच्यावर पांघरलेली आहे, अंतर्बाह्य, ती काया. आतली पोकळी सोडून स्पेस, आतली पोकळी सोडून जे आहे ते अंतर्बाह्य त्वचा, काया, त्वचा ज्याच्यावर पांघरलेली आहे ती काया. त्याच्यातल्या जाणीवा म्हणजे जिवंतपणा, फिलिंग्स, त्याला पालीमध्ये वेदना म्हटलंय. सुख दुःख रहित, असुख दुःख. त्यातलं सुख हा काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे तो दुःखाचा, यातनांचा, डिस्टर्बन्सचा, विचलनाचा. त्याचं कारण चित्ताचं कारण जे चेतवतं ते, त्याच्यामुळे अग्नी आहे, त्याच्यात अग्नी आहे. आणि तो लोभाने पेटवतो, नाही तर द्वेषाने पेटवतो. काहीतरी पाहिजे म्हणून धावपळ, नको म्हणून धावपळ, दोन्हीतही ओढाताण आहे. आणि दोन्ही दोन्ही दुःखाची कारण आहेत. कारण दोन्हींना एकत्र शब्द आहे, तो तृष्णा आहे. आणि तृष्णा पेटवते. म्हणजे तृषाग्नी त्याला म्हटलेला आहे. तृष्णा हा अग्नी आहे आणि त्याची ही दोन रूपं आहेत, कामाग्नी आणि द्वेषाग्नी. तर कामाग्नी म्हणजेच लोभाग्नी, आणि कामाग्नी म्हणजे इंद्रिय तृष्णा, आणि द्वेषाग्नी म्हणजे अव्हेर करणे, नको. आणि याच्यानुसार चाललेलं मनोविज्ञान म्हणजे विचार प्रक्रिया, मन. तर हे चार खंड जे आहेत हे आत्ताचे खंड आहेत, हे अस्तित्वाचे खंड आहेत, असं आपण आता पक्क डोक्यात ठेवून आपण विचार करायचा आहे. तर आपल्याला जर आपण प्रिय मानत असू, आणि प्रत्येक जण स्वतःला प्रिय मानतोच, म्हणजे स्वतःवर प्रेम करतोच, भान असो नाही तर नसो, ते तृष्णेनं का होईना आपण प्रेम करतो, धरून ठेवतो, आसक्ती ठेवतो.
त्याच्यामध्ये प्रेम पण आहे. प्रेम ही आसक्ती पण आहे. मैत्री आसक्ती नाही. मैत्री हा वेगळा गुण आहे. प्रेम आहे. जर स्वतःला प्रियंग जय्या प्रिय मानत असाल, आणि प्रिय प्रिय मानतोच आपण, आपण स्वतःला प्रिय आहोत असा पण त्याचा एक अर्थ निघतो. मग प्रिय आहोत ना, तर मग स्वतःला सुरक्षित ठेवा. तर सुरक्षित ठेवणं म्हणजे काय? हा एक थोडासा पेचात टाकणारा पण अ, शब्द आहे, विषय आहे. स्वतःला आपण सुरक्षित ठेवू शकतो का परमनंट? तर नाही. कारण आपण जन्म, जरा, व्याधी, मरणाच्या हातात आहोत. निसर्गाच्या हातात आहोत. जन्म झालेला आहे, तो आठवत नाही, माहिती नाही. त्यामुळे कशाला सुरक्षित ठेवायचं, हा एक या भौतिक अस्तित्वाला सुरक्षित ठेवणं असं नाही म्हटलं. आत्त ज्याला आपण आपलं म्हणतो, त्याला सुरक्षित ठेवा. आणि आपण म्हणजे आपली कायाच किंवा हे अस्तित्वच मी म्हणून आपलं नाही ते. ते आपलं स्वतंत्र एक अस्तित्व आहे, वेगळं आहे. कारण ही काया इतरांपासून वेगळी आहे. वेगळं अस्तित्व आहे. वेगळी त्याला आपण आयडेंटिटीच्या स्वरूपात पाहिलं, मीच्या स्वरूपात पाहिलं, ते वेगळंच आहे ते. आणि तसंही वेगळंच आहे ते. कारण सगळी माणसांची शरीरं जरी एकसारखी असली आणि त्याची रचना एकसारखी जरी असली, तरी सगळे वेगवेगळे पण आहेत. आत्ता जे आहेत, आपण जे आहोत ते या अर्थाने वेगळे पण आहोत. आणि निसर्गाचं अपत्य म्हटलं तर सगळे समान पण आहोत. अं, परंतु वेगळेचा अर्थ मी म्हणून वेगळा नाही, तर अस्तित्व म्हणून वेगळे पडले, काया म्हणून वेगळे पडले. आणि म्हणून हे स्वतंत्र पडलेलं जे अस्तित्व आहे, स्वतंत्र झालेलं जे अस्तित्व आहे, त्याचं भान ठेवणं हे पण स्वतंत्र काम आहे. म्हणून सतीचा सराव, जागृतीचा सराव ज्याचा त्याला स्वतःला करावा लागतो. आत्ताला आत्ताप्रमाणे ते जाणावं लागतं, की हे असं आहे. आणि याचं संरक्षण करणं, तर म्हणजे याला मृत्यूपासून तर वाचवू शकत नाही. मग संरक्षण म्हणजे काय? तर सुरक्षितता म्हणजे दुःखमुक्ती आहे. तर चित्त सुरक्षित करणं, मन सुरक्षित करणं, हाच सुरक्षिततेचा अर्थ आहे. होऊ शकतो. भौतिक अस्तित्वाला, या शरीराला, जे ज्याला जन्म, जरा हे जन्मधर्मी आहे, जराधर्मी आहे, म्हणजे म्हातारपण हा त्याचा धर्म आहे, धम्म आहे. व्याधी हा त्याचा धर्म आहे. मृत्यू हा त्याचा धर्म आहे. मरण धर्मी आहे. जन्म, जरा, व्याधी, मरण धर्मी आहे. याच्यामध्ये आसक्ती हा पण एक धर्म असल्यामुळे त्याला प्रियांचा वियोग सहन होत नाही, अप्रियांचा संयोग सहन होत नाही, आणि त्या मनासारखं कधीच काही होत नाही. हे जर असं आहे, तर याला सुरक्षित कसं करायचं? तर या गोष्टींमुळे जे विचलन येतं, ज्याच्यामुळे आपण असुरक्षित होतो, डिस्टर्ब होतो, विचलित होतो, म्हणजे दुःख होतं. ते आपल्याला नको असतं. आणि तिथंच आपण असुरक्षित असतो. मग त्या दुःखापासून मुक्ती मिळवणं म्हणजे सुरक्षितता आहे. आणि ही सुरक्षितता कशामुळे मिळू शकते? तर त्याचं एक सूत्र इथं सांगितलेलं आहे, की जेव्हा आपण तिसऱ्या प्रहरी म्हणजे तिसऱ्या प्रहरी कोण जागा होतो? तर पंडित, जो स्वतःशी कनेक्टेड आहे आणि जो स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, जागृतीचा प्रयत्न करतो, सतीमध्ये येण्याचा प्रयत्न करतो.
त्याला त्यालाच समज येते, या अस्तित्वाची समज येते, जीवनाची समज येते. आणि त्यानं जागं राहण्याचा प्रयत्न करावा, असं असा एक संदेश याच्यामध्ये मिळतो. पण मला हे नाही लक्षात येत का तिसऱ्या प्रहरीच का? इतर वेळी का नाही? किंवा असं म्हणायचं असेल का तिथून सुरुवात करा. झापड उडाल्या म्हणजे झोप उडाल्याबरोबर, झोप जिथं आपली संपते, म्हणजे आपण म्हणतो जाग आली मला. जिथं आपल्याला जाग येते, जाग आल्याबरोबर पहिलं काम, हे जे आत्ता अस्तित्व आहे, हे जे आपण आहोत, याचं भान येणं. ते लगेचच कायेतल्या आनमध्ये, अपानमध्ये उतरायचं. आता आन, अपान, कधी-कधी मला असा एक अ, अ, असं जाणवलं मला कधी, बऱ्याच वेळा अलीकडे जास्त मला जाणवतं, की हा आन आणि अपान हा जो आपण श्वासाशी संबंधित विषय धरतो, तर तसंच बुद्धांना म्हणायचं असेल का फक्त श्वास म्हणजे हवा? अपान शब्द जो आहे तो अप्राण आहे. जेव्हा आपला श्वास बाहेर पडतो आणि जेव्हा तो प्राण आत येतो, म्हणजे आन. आन हा शब्द कदाचित प्राणचा अपभ्रंश नाही, असं पण मला वाटलं ते. मग डोक्यात विषय आला. विचार करायला मन काहीही चिंतन करू शकतं. आणि योग्य-अयोग्य हे नंतरचा मुद्दा आहे. विचार कोणताही डोक्यात येऊ शकतो. तर आन हा शब्द प्राणशी तर संबंधित नाही. म्हणजे प्राण भरतो. जेव्हा आन होतं, श्वास आत येतो, तेव्हा आतमध्ये प्राण भरला जातो. म्हणून प्राणवायू घेतो असं पण म्हटलेलं आहे. तर प्राणवायूसाठी श्वास आहे. प्राणवायू म्हणजे आनमध्ये प्राण भरला जातो. प्राण म्हणजे जिवंतपणा आणि अपान म्हणजे तिथं तो तेवढं बाहेर फेकला जातो तो. तेवढं क्षण कसं आहे, आता हे आणखीन थोडंसं फार खोलात जाऊन अनुभवण्याची गोष्ट आहे. तर ती अप्राण अवस्था जी आहे, अपान, तर ज्यानं त्यानं पहा काय वाटते ते. आन होताना म्हणजे प्राण भरताना काय होतंय आणि अपान, अप्राण होताना काय होतंय? जरा त्या अनापानचं जास्त एनालिसिस जर झालं, आन, प्राण, अप्राण, आन, अपान याचं जर आणखीन जरा सखोल चिंतन केलं, तर स्वतःशी कनेक्ट व्हायला ती एक चांगली संधी पण आहे. कारण शेवटी आपल्याला कायच उतरायचंय. तर ते सहजासहजी उतरता येत नाही. म्हणजे आता इथं म्हटलं तिसऱ्या प्रहरी जाग आल्याबरोबर लगेच आपण स्वतःशी कनेक्ट व्हावं. असं ते एक सरावच करावा लागेल तो. प्रॅक्टिसच करावं लागेल. उठल्याबरोबर उठून लगेच काहीतरी नाही करायचं. उठल्याबरोबर उतरा. जसं आता काय अध्यात्मवादी म्हणतात ना, उठल्याबरोबर नामस्मरण करा. तर त्यांनी तसं ठरवलेलं आहे. आपण उठल्याबरोबर आधी आणमध्ये, प्राणमध्ये यावं. जिवंतपणा. प्राण म्हणजे जिवंतपणा. आन म्हणजे जिवंतपणा असं म्हणू आपण. कारण आणमध्ये प्राण भरण्याचंच काम आहे.
अपान म्हणजे मध्ये उसंत आहे. कारण जेवढा प्राण भरलाय तेवढ्यात काहीतरी अं, शुद्धीकरणाचं काम उरकून जातं. रक्तशुद्धीचं काम. तसं ते चित्तशुद्धीचं पण काम उरकता येतं का, तेवढं करता येतं का, असे काहीतरी प्रयत्न करावे लागतील, चालले पाहिजेत. एका ठिकाणी असं वाचलेलं पण आहे की जेव्हा अपान होतं, तर त्या अपान मधले आतलं जे काही दूषित आहे ते बाहेर पडतंय असं पहा. त्याचं एका ठिकाणी वाचलं मी. तर मला तो अं, विचार तो फार महत्वाचा वाटला. का चित्तशुद्धी ही अं, एक विशिष्ट क्रिया आहे, विशिष्ट प्रयत्न आहे. कारण अशुद्ध चित्त हेच मनाला अशुद्ध करतं, विचारांना अशुद्ध करतं आणि मग ती विकृत कृती घडते आणि मग त्याचा दुःख हा परिणाम आहे. तर ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी ही चित्तशुद्धीकडे येणं हेच महत्वाचं आहे. आणि चित्तशुद्धी ही या आन आणि अपानच्या, आता प्राण आणि अप्राणच्या माध्यमातून होते की काय, असं पण एक प्रयत्न करून बघायचा. हे प्रयोग करण्याचंच काम आहे. आणि जर आपण सातत्यानं असं जागृत राहण्याचा प्रयत्न केला 24 आवर, इथे फक्त पहिला आम्हाला सुरुवात करायला सांगितली पहाटे पहाटे, पहिला प्रहर. तर पहिला प्रहर याच्यासाठी पण सांगितलं असेल की तिथं आपण अजून कोणत्या कामाला सुरुवात केलेली नसते. मन दुसरीकडे जायला अजून किंवा कुठं व्यस्त व्हायला आपली सुरुवात झालेली नसते. उठल्याबरोबर आपण आपले असतो. जास्त करून आपण उठल्या उठल्या आपण आपले असतो. आत्ता आत्ता असतो, आपण आपले असतो उठल्याबरोबर. मग तो एक क्षण चांगला आहे की आपण आपलात उतरणं. म्हणूनही कदाचित पहिल्या प्रहरापासून तिसऱ्या प्रहरापासून पहाटे, सकाळी सकाळी, सकाळ म्हणजे आपली सकाळ लवकर झाली पाहिजे. सकाळ म्हणजे तिथं तिसरा प्रहर म्हणजे साधारण 3-3:30च्या दरम्यान. आपलं हे घड्याळ तिथं उपयोगाला येत नाही. हे नैसर्गिक घड्याळ वेगळंच आहे. नॅचरल क्लॉक. नैसर्गिक घड्याळ वेगळं आहे. आपण ज्याला 1 ते 12 म्हणतो, ते घड्याळ नाही. दिवसाचे 1 ते 12 आणि रात्रीचे 1 ते 12. नाही, दिवसाचं घड्याळ आणि रात्रीचं घड्याळ असं नाही ते. ते 24 तासात जे विभागलेलं आहे, ते हे घड्याळ नाही. नैसर्गिक घड्याळ जे असतं, ते वेगळंच काम करतं. तर प्रहराचा संबंध तिथं आहे. नैसर्गिक घड्याळ. सकाळी जाग आली, आपण आपले असतो. उतरा, कनेक्ट व्हा, सावधान, लगेच सावधान, लगेच आन आणि अपान. सकाळी जाग आल्याबरोबर पहिली जाग आन मध्ये येते की अपान मध्ये येते, असा पण आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. जाग आली की आन आहे की अपान आहे, तिथून सुरुवात. तो पण अनापान सतीचा एक
तिसऱ्या प्रहरातला तो एक अभ्यास होऊ शकतो. एकूणात काय की सतीचा जागृतीचा अभ्यास आपल्याला सातत्यानं आपल्याला करता आला तर आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता येतं, म्हणजे दुःखमुक्त होता येतं. बाकी कायचं काय व्हायचं ते होणारच आहे. पण आत्ता सुरक्षित म्हणजे ज्याला आपण आपले अस्तित्व म्हणतो, याला दुःखमुक्त करणं हे आपलं काम आहे. म्हणजे सुरक्षित करणं हे आपलं काम आहे. याच्यापेक्षा जास्त विचार सध्या तरी माझ्या डोक्यात नाहीत या गाथेला धरून. जर स्वतःला प्रिय समजत असू आपण आपण आपल्याला प्रिय समजत असू तर आपल्याला सुरक्षित ठेवलं पाहिजे. जागृत माणूस तिसऱ्या प्रहरी तीन पैकी तिसऱ्या याच्यात तीन प्रहरापैकी एका प्रहरी असं पण म्हटलेलं आहे. आता तर एक प्रहर कोणता? जेव्हा आपण झोपी जातो तोही प्रहर असू शकतो. परंतु जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा झोप येते म्हणून झोपी जातो. तर तिथे पण आपण जागृतीचा अभ्यास करता करता आपण झोपी जाऊ शकतो. झोपी जाण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. झोप लागायच्या आधी जागा राहायचं, म्हणजे स्वतःशी कनेक्ट व्हायचं. आणि उठल्या उठल्या आधी स्वतःशी कनेक्ट व्हायचं, आतमध्ये उतरायचं. आणि जागृतीचा म्हणजे झोपायच्या आधी आणि झोपेतून उठल्याबरोबर, जाग जाण्याच्या आधी आणि जाग आल्याबरोबर. कारण जेव्हा झोप लागते तेव्हा जाग जाते आणि जेव्हा झोप संपते तेव्हा जाग येते. तर जाग जाण्याच्या आधी आणि जाग आ- आल्याबरोबर सतीचा सराव झाला पाहिजे असाही पण काहीसा अर्थ निघतो. पण एका प्रहर एका प्रहरातच जागृत राहावे असं का म्हटलं, अं, हे मला काय स्पष्ट नाही. कारण सती संप्रजन्य जागृतीचा सराव हा निरंतरच चालला पाहिजे. आपण कोणतंही काम करू, कोणत्याही अवस्थेत असू, फक्त झोपेचा काळ सोडून. आणि आता असं 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 पण काही उल्लेख येतो की बुद्ध झोपत नसत. बुद्ध म्हणजे आपल्यासारखी झोप नाही, ती झोप सुद्धा जागृत असायची असं म्हणतात. आणि ती पण विश्रांती म्हणून, गरज म्हणून. नाहीतर ते सतत अं, व्यस्त असायचे चालण्यामध्ये, इतरांच्या संपर्कामध्ये, आपल्याला जे समजलंय ते इतरांना सांगण्यामध्ये ते सतत व्यस्त असायचे. ठीक आहे. अनिल शेजवळकर बोला. 5 तारखेला जलदानचा कार्यक्रम आहे, समजलं. हो सर, सर. तुम्ही सांगा, तुम्ही बोला. 5 तारखेला सकाळी 11 वाजता जलदान विधी राहील सर. आपल्या विहाराजवळच आहे. हं. कार्यक्रम विहारात आहे की? नाही, विहारामध्ये एक लग्न आहे, त्याच्या बाजूलाच आहे. तिथंच आहे, जस्ट बाजूला आहे, गेटच्या बाहेरून ठेवलाय. अच्छा. दोन काय परस्पर विरोधी काय टायमिंग काय? थोडासा सांगताना शेजवळकर चुकतायत. आपण 10ला ठेवलाय सर. अच्छा, ओके ओके. हा, नाही ते वेळ द्यायचा आहे आपल्याला थोडासा. हा 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 आता घाईघाईमध्ये त्यांनी सांगितलं. हा. हो. आणि लगेच लगेच लग्न आहे तिथे दुपारी. लग्न बाजूला आहे सर ते.
त्याचा लग्नाला वेळ होईल तो. त्यांचा त्यांचा गोंधळ सुरू होण्याच्या अगोदर आपला कार्यक्रम उरकून घ्यावा लागेल. हो सर, हो सर. थोडासा 9:30चा वेळ द्यायला हरकत नाही, म्हणजे माझी सूचना आहे की, कारण त्या लग्नाचं त्यांचं काय. तिथं सर 4 तारखेची हळदी आहे, 5ला ते लग्न दुसऱ्या लॉन्सवर जाणार आहे. अच्छा तिथं अच्छा. म्हणजे मग ते सगळं मंडप बिंडप सगळं ते पडलेलं असेल ना, म्हणून आपण बाहेर घेतलाय. हे जरा थोडे परस्पर विरोधी कार्यक्रम आहेत एकदम. हो सर, हो सर. एक गंभीर आहे आणि एक जो आहे तो आहे. मी यायचं ठरवलेलं आहे. का काल मला तो एक जरा थोडासा नंतर विचार आला, म्हटलं इकडे आईचं जाणं, तो आणि त्याच्या एक मला वाटतं 1-2 दिवस आधी तुम्ही आईविषयी बोलले पण होते, जरा वगैरेचा अभ्यास करताना. हो सर, हो सर. हा, तुम्ही बोलले पण होते आणि आई गेल्या पण. आता निसर्ग आहे, ते जे व्हायचं ते होणार. इकडे आपला जरा वग्ग पण समाप्त झाला. ठीक आहे, परत बोला. रोज सकाळी मला 3 ते 4 या दरम्यान जाग येते. हम्म, आणि त्यानंतर मग 1-1.5 तास मी जागा असतो. हम्म. आणि परत मग 5:30-6ला झोप लागते. पण मग ती जी हा जो पिरियड आहे, या पिरियडचा मला सदुपयोग करून घ्यायचा आहे. हम्म, हम्म. कसा करावा? तसा प्रत्येक क्षणाचाच उपयोग केला पाहिजे, म्हणजे आत्ता सुद्धा लगेच लगेच चालणारा श्वास, आन आणि अपान, लगेच आत्ताची काया, आत्ताच्या जाणीवा, आत्ताचं चित्त, आत्ताचे विचार, आत्ताचं बोलणं, आत्ताचं बसणं, आत्ताचं पाहणं, ऐकणं, जे आहे ते सती हा वर्तमानाचा विषय आहे. लगेच सकाळी जाग येते ते तो वर्तमान आहे. तो वर्तमानातली जाग आहे ती वर त्या जागेत जेव्हा जाग येते तेव्हा तो जो क्षण आहे तो त्यावेळचा वर्तमान आहे. आणि तिथं तिथं सती, तर विषय जो आहे हा वर्तमानाशी संबंधित आहे. ते पहाट असो, कोणताही प्रहर असो, किंवा आत्ता हा क्षण असो. आणि हा क्षण म्हणजे आपलं करंट लाईफ, सध्या जे जीवन आपलं चाललेलं आहे, क्षणाक्षणानं जे पुढं चाललेलं आहे. आणि पुढं चाललंय म्हणजे कुठं चाललंय. तर आता अनिल शेजवळकरांच्या आईचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवू शकतो की असंच आहे. म्हणून पुढं चाललंय, पुढचा आणि मागचा विचार करण्यापेक्षा, कारण पुढं काय आहे माहिती आहे, निश्चित काय माहिती आहे, एकच गोष्ट माहिती आहे निश्चित. आपण म्हणतो ना, उद्या काय घडेल आपल्याला माहिती नाही, नंतर काय होईल आपल्याला माहिती नाही, असं आपण म्हणतो. परंतु एक गोष्ट घडेल हे नक्की, की आपण कधीतरी दिसेनासे होणार, मृत्यू येणार, हे नक्की आहे. जन्म आपल्याला आठवत नाही, झालेलं आपल्याला माहिती नाही, मागचं आयुष्य त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही, जाणवत नाही, सगळं नाही जाणवत. आपण जेवढे भानावर होतो तेवढं काहीतरी स्मरणात राहतं. स्मरणात नसलेल्या गोष्टी म्हणजे मृतावस्थाच मोठी आहे. ज्या गोष्टी आठवत नाहीत त्याच जास्त आहेत, आठवतात त्या थोड्या आहेत.
कारण त्यातले काही क्षण हे जागृतीचे असू शकतात. म्हणून सतीच आपल्याला जिवंत ठेवते किंवा सतीमुळेच आपला जिवंतपणा जेवढा आहे तेवढा शाबूत राहतो. नाहीतर मृतवत अवस्थाच आहे. म्हणून अप्पमादो अमतपदं पमादो मच्छुनो पदं. अप्पमादो अग्गातली जी गाथा आहे की जी जेवढी जागृत अवस्था आहे तेवढीच जिवंत अवस्था, बाकी सगळी मृतवत अवस्था आहे आणि ती मोठी आहे. मग आता मानसशास्त्र जे कॉन्शियस अनकॉन्शियस जे कॉन्शियस माइंड, अजागृत मन, जागृत मन आणि सबकॉन्शियस असाही तिसरा एक भाग केलाय त्यांनी. तर म्हणजे जे पूर्ण जाग पण नाही आणि पूर्ण झोपेत पण नाही, पूर्ण जाग पण नाही आणि पूर्ण अजागृत पण नाही, अशी मधलीच अवस्था ती पण त्यांनी मानली. जे असेल ते असंच आहे. हे अजागृत अवस्थाच मोठी आहे हे मात्र नक्की. आणि ती मोठी असल्यामुळेच आपल्याला जागृतीचा सराव पटकन जमत नाही. आणि ते निसर्ग आहे तो. निसर्गानं झोपेतच जन्माला घातलंय, गाफील अवस्थेतच जन्माला घातलंय, अनकॉन्शियस मध्येच जास्त जन्माला घातलंय. आणि मग हळूहळू हळूहळू कॉन्शियस होत जातो माणूस जन्मानंतर. मग हळूहळू दिसायला लागतं, मग ऐकायला यायला लागतं, हळूहळू हळू. आणि नंतर पुढे जसं वय वाढतं तसं ती जागृत अवस्था काही प्रमाणात वाढते, परंतु नॅचरली ती बहुतेक 10-20% पुढे जात नाही सामान्य माणसाची. आणि असामान्य माणसाची जी आहे म्हणजे बुद्ध, बाबासाहेबांचा त्याच्यात अंतर्भाव करता येऊ शकतो काही मर्यादेपर्यंत. म्हणजे ते जसं स्वतःच म्हणतात की बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहे. त्यांना काय म्हणायचं होतं आपल्याला माहिती नाही, परंतु ते जागृतीचंच मोजमाप आहे असं मी समजतो. तर हे जे नैसर्गिक अजागृती जी आहे ती या जागृतीच्या सरावानं, प्रॅक्टिसनं अजागृतीचं रूपांतर, ट्रान्सफॉर्मेशन, पूर्ण रूपांतर होऊ शकतं आणि त्याच्यात पूर्णत्व येऊ शकतो, येऊ शकतं. ती बुद्धत्वाची अवस्था आहे आणि तिचं संपूर्ण अस्तित्वाचा बोध होतो, म्हणजे जीवनाचा बोध होतो. अत्तदीप बनतं. अत्त हे दीप बनतं. आता हा एक अत्तदीपचा नवीन अर्थ बोलता बोलता लक्षात आला. अत्तदीप भव म्हणजे हे जे आहे याला जाग करा. तर त्रिभुवन सर प्रत्येक क्षणाचाच उपयोग करून घेतला पाहिजे. सकाळी उठण्याची वाट नाही बघायची. जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा, किंवा जमेल तेव्हा म्हणण्यापेक्षा जेव्हा लक्षात येईल तेव्हा, आणि लक्षात कायमच ठेवलं पाहिजे. जेव्हा लक्षात नाही तर ती गाफील अवस्था आहे. पण त्या गाथेनुसार ते मृतवत अवस्था पण आहे, कारण ते लक्षातच येत नाही, म्हणजे जाणवतच नाही, जागच नाही. जिवंत आहोत पण जागे नाहीत. जिवंतपणा आणि जागेपणात फरक आहे. जिवंत सगळेच प्राणी मात्र असतात. जिवंत आहेत म्हणूनच प्राणी, ज्यांच्यात प्राण आहे ते प्राणी. प्राण संपला, मृत अवस्था. पण अजागृत अवस्था पण प्राणहीन अवस्था आहे, कारण ती जागृतीहीन अवस्था आहे. म्हणजे प्राण म्हणजे जागृती
असाही काही जिवंतपणा आणि अं, खरा जिवंतपणा. जेवढं खोलात जाऊ तेवढं आपल्याला त्याची उत्तर लगेच सापडत नाहीत. ते शोध कार्य चालू ठेवावं लागतं. त्यामुळं सतीला काळाचं बंधन नाही. अकालिको धम्म अकालिको जो म्हटलंय ना, अकालिक आहे तो. प्रत्येक क्षणीच तो काम करतोय. आपल्याला तो जाणवला पाहिजे. बुद्धांना धम्म जाणवतो म्हणजे ते जागृतीला धम्म जाणवतो. सगळ्याच घडामोडी. आणि मग जय भीम करू आणि निरोप घेऊ. जय भीम नमो बुद्धा. जय जय भीम नमो जय बुद्धाय. भीम नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम नमो बुद्धाय सर.